नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर बघा सर्वांनी थंबनेल बघितला असेल. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आपण या व्हिडिओच्या माध्यमातून हेच बघणार आहे, की जी पोलीस भरती आहे महाराष्ट्र, त्याच्यामध्ये आपण अभ्यास कशा पद्धतीने केला पाहिजे. तर बघा सर्वांना माहीत आहे सिलेबस काय आहे, सगळ्या गोष्टी माहीत आहेत. पण तुम्ही कोणतंही बुक घेता, वाचायला सुरुवात करता, त्याच्यामध्ये तुमचा किती टाईम जातो. तुम्ही ज्यावेळेस टॉपिक वाईज अभ्यास कराल, त्याच वेळेस तुम्हाला कुठेतरी चांगले मार्क पडू शकतात. त्याच्यामुळे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बेसिकपासून अभ्यास कसा केला पाहिजे, हे आपण टॉपिक वाईज बघणार आहे. कीप न करता संपूर्ण व्हिडिओ बघा आणि तुम्ही सर्व पॉईंट हे नोट डाऊन करून घ्या. तर बघा, तर आपण पहिल्यांदा बघूयात की परीक्षा पॅटर्न काय आहे. जर तुम्हाला बेसिक समजलं तरच तुम्ही स्टडी करू शकता. त्याच्यामुळे आपण परीक्षा पॅटर्नपासून सुरुवात करणार आहे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, लेखी परीक्षा ही मराठी भाषेतून होईल. त्याच्यानंतर बघा सर्व प्रश्न वस्तुनिष्ठ म्हणजेच MCQ पद्धतीने असणार. म्हणजे एक प्रश्न असणार, त्याच्यासाठी तुम्हाला 4 ऑप्शन असणार. त्याच्यामधला एक ऑप्शन तुम्हाला क्लिक करायचा आहे. त्याच्यानंतर बघा प्रत्येक विषयाला 25 गुण असतील. तर बघा याच्यामध्ये निगेटिव्ह मार्किंग नाही. बघा 100 प्रश्न असणार आहेत तुम्हाला. त्याच्यासाठी तुम्हाला 90 मिनिटं असणार आहेत, म्हणजेच 1.5 तास हा कालावधी असणार आहे. आणि त्याच्यामध्ये तुम्हाला निगेटिव्ह मार्किंग नसणार आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला 100 मार्क 100 प्रश्न असणार आहेत. त्याच्यानंतर बघा उत्तीर्ण होण्यासाठी किमान 40 गुण हे आवश्यक आहेत. म्हणजे तुम्हाला 40% हे गुण भेटले पाहिजेत. म्हणजे 40 मार्क हे पडले पाहिजे 100 पैकी. त्याच्यानंतर बघा टीप बघा, अभ्यासासाठी चांगली पुस्तके आणि संदर्भ साहित्य वापरा. तर बघा त्याच्यानंतर बघा मागील प्रश्नपत्रिकांचे विश्लेषण करा. तर बघा याच्यामध्ये मेन पॉईंट हा आहे की मागील प्रश्नपत्रिकांचे विश्लेषण करा. तर बघा याच्यामधून तुम्हाला काय भेटतं. एक तर बघा पहिल्यांदा तुम्हाला समजतं की सिलेबस काय आहे, आयोग कशा पद्धतीने प्रश्न विचारतं ते समजतं. त्याच्यानंतर तुम्हाला समजून जातं की आता लसावी मसावी त्याच्यामध्ये किती डीपमध्ये त्यांनी प्रश्न विचारला आहे हेही तुम्हाला समजतं. गणितचं आता एक्झाम्पल घेतलं आपण, बरेच काम काय वेग आहे, बरेच तुम्हाला पोलीस भरतीसाठी असतात प्रश्न. त्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता की बाबा पर्सेंटेजवर तुम्हाला कोणत्या टॉपिकवर कशा पद्धतीने प्रश्न विचारतो आहे, जेव्हा तुम्हाला समजेल त्यावेळेसच तुम्ही स्टडी ही योग्य प्रकारे करू शकता. त्याच्यामुळे हा मेन पॉईंट आहे की मागील प्रश्नपत्रिकेचे विश्लेषण करा. तरच तुम्हाला समजेल की कशा पद्धतीने आयोग हे प्रश्न विचारतं. त्याच्यानंतर बघा नियमितपणे चालू घडामोडीचा अभ्यास करा. आता चालू घडामोडी हा असा टॉपिक आहे की त्याच्यामध्ये तुम्हाला कुठूनही प्रश्न विचारला जाऊ शकतो. त्याच्यामुळे तुम्ही चालू घडामोडी जर तुम्ही मागील प्रश्नपत्रिका बघितल्या, कारण एकच वर्षाची तुम्ही प्रश्नपत्रिका बघू नका. मागील 2-3 वर्षाच्या तुम्ही ज्या एक्झाम झाल्या त्याच्या तुम्ही प्रश्नपत्रिका बघा आणि त्याच्या आधारे तुम्ही अभ्यास करा. तर तुम्हाला समजेल की अभ्यास कशा पद्धतीने करायचा. त्याच्यानंतर बघा शारीरिक चाचणीसाठी नियमितपणे सराव करा. आता बघा काही मुले असे आहेत की ज्यावेळेस तुमचं ग्राउंड असतं, म्हणजे ज्यावेळेस तुमचं म्हणजे फॉर्म भरण्यास सुरुवात होती त्यावेळेस ग्राउंड सुरू करूया असं काही मुले असतात. असतात की ज्यावेळेस ग्राउंडचा हॉल तिकीट येईल त्यावेळेस ग्राउंडची प्रॅक्टिस करीन. तर बघा कोणतीही सवय लागण्यासाठी 21 दिवस लागतात. त्याच्यामुळे तुम्ही ग्राउंडची तयारी आत्तापासून सुरुवात करा. तर तुम्हाला पुढे जाऊन तुम्हाला त्याचा फायदा होईल. ग्राउंडमध्ये चांगली मार्क पडतील. तर बघा अशा पद्धतीने हा परीक्षा पॅटर्न आहे. याच्यामध्ये आपण बघणार आहे कोणकोणते सब्जेक्ट आहेत आणि सब्जेक्टमध्ये कोणकोणते पॉईंट आहेत ते आपण सविस्तर बघणार आहे. त्याच्यानंतर बघा तुम्हाला हे 4 सब्जेक्ट असणार आहेत. त्याच्यामध्ये मराठी व्याकरण, अंकगणिती, बुद्धिमत्ता चाचणी, सामान्य ज्ञान आणि चालू घडामोडी अशा पद्धतीने तुमचे 4 टॉपिक असणार आहेत. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, तर याच्यामध्ये बघा आपण मराठी व्याकरण बघूयात. मराठी व्याकरणमध्ये बघा नाम, सर्वनाम, क्रियापद, विशेषण, क्रियाविशेषण, संधी, समास, प्रयोग, अलंकार, वृत्त, शब्दांच्या जाती, वाक्यप्रचार, म्हणी, वाक्यरचना इत्यादी घटकांचा समावेश असेल. तर बघा आता याच्यामध्ये बघा हे तुम्ही नोट डाऊन करून घ्या. आणि याच्यामध्ये बघा ज्यावेळेस तुम्ही एखादा टॉपिक, आता तुम्ही रोज एका टॉपिकला 1 दिवस तरी द्या ॲटलिस्ट. तर बघा नामावर तुम्ही एक दिवस स्टडी केला, त्याच्यामध्ये तुम्ही यूट्यूबला व्हिडिओ बघू शकता, त्याचा अभ्यास केला. त्याच्यानंतर तुम्ही जुनी प्रश्नपत्रिका घ्या, त्याच्यामध्ये बघा की नामावर कुठे प्रश्न विचारला आहे आणि कशा पद्धतीने विचारला आहे आणि तो आपल्याला येतो का, आपण कुठं चुकतो.
त्यावेळेस तुम्हाला समजेल की बाबा आपण किती अभ्यास केला पाहिजे. तर अशा पद्धतीने स्टडी करा तुम्ही. नाम, सर्वनाम असे तुम्ही नोट डाउन करून घ्या. हां, आज सर्वनाम याच्यासाठी 1 तास, क्रियाविशेष नंतर त्याच्यामध्ये लगेच मराठी व्याकरणमध्ये बोरिंग होत असेल तर लगेच तुम्ही अंकगणिती त्याचा एक टॉपिक बघा, बेरीज, वजाबाकी असा असे तुम्ही टॉपिक बघत जाल. ज्यावेळेस 1-1 तास देत जाल आणि स्टडी कराल आणि त्याच्यावर तुम्ही मागील प्रश्नपत्रिकेमध्ये प्रश्न बघून तुम्हाला ते सोडवता येतात का बघाल, त्यावेळेस तुम्हाला समजेल की तुम्ही किती अभ्यास करता. तर बघा त्याच्यानंतर बघा अंकगणिती. अंकगणितीमध्ये बघा बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार, दशांश, अपूर्णांक, नंतर टक्केवारी, नफा, तोटा, सरळ व्याज, गुणोत्तर, प्रमाण, सरासरी, काम, काळ, वेग इत्यादी विषयांचा समावेश असेल. तर बघा गणितमध्ये एवढे आहेत आणि याच्या व्यतिरिक्त तुम्ही काही स्टडी करायचा नाही. जे तुम्हाला टॉपिक दिले आहेत त्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला प्रश्नही विचारले जात नाहीत. तर बघा याच्या रिलेटेडच तुम्हाला प्रश्न विचारले जाऊ शकतात. तर बघा याच्यामध्ये पण तुम्ही असं 1 तास, 1 तास मराठी व्याकरणासाठी, अंकगणितसाठी 1 तास, तर अंकगणितमध्ये कोणता टॉपिक घ्यायचा, काहीही भरमसाठ वाचत बसायचंच नाही. जे तुम्हाला टॉपिक दिले टॉपिक वाईज अभ्यास करा तर तुम्हाला व्यवस्थित समजेल. त्याच्यानंतर बघा बुद्धिमत्ता चाचणी. याच्यामध्ये बघा बुद्धिमत्ता चाचणीमध्ये यामध्ये संख्या मालिका, अक्षर मालिका, आकृतीवर आधारित प्रश्न, नातेसंबंध, सांकेतिक भाषा, दिशाज्ञान इत्यादी घटकांचा समावेश असेल. तर बघा बुद्धिमत्ता चाचणीसाठी तुम्ही शक्यतो तर जास्त व्हिडिओ बघा. व्हिडिओमध्ये तुम्हाला समजून जाईल. YouTubeला व्हिडिओ वगैरे तुम्ही बघू शकता. ज्यावेळेस तुम्ही टाकेल की संख्या मालिका त्यावेळेस तुम्हाला सगळे येऊन जातील. पोलीस भरती रिलेटेड जेवढे पण संख्या मालिका रिलेटेड तुम्हाला सर्व पॉइंट त्याच्यामध्ये सांगितले जातील आणि त्याच्यावर तुम्ही लगेच प्रश्नपत्रिकेमध्ये बघायचं संख्या मालिकेवर कुठे प्रश्न विचारला आहे. एखाद्या प्रश्नपत्रिकेमध्ये तुम्हाला विचारला पण नसतो एखाद्या टॉपिकवर प्रश्न, तर तुम्ही पाठीमागची प्रश्नपत्रिका घेऊन त्याच्यात बघू शकता. अशा पद्धतीने तुम्ही स्टडी करा. त्याच्यानंतर सामान्य ज्ञान आणि चालू घडामोडी. याच्यामध्ये बघा, याच्यामध्ये इतिहास, भूगोल, नागरिकशास्त्र, विज्ञान, चालू घडामोडी इत्यादी विषयांचा समावेश असेल. याच्यामध्ये बघा तुम्ही म्हणजे भूगोल, नद्यांवरील जास्त प्रश्न विचारले जातात. इतिहासमध्ये कशावर प्रश्न विचारता येऊ. तुम्ही ज्यावेळेस जुन्या प्रश्नपत्रिका जास्तीत जास्त तुम्ही जुन्या प्रश्नपत्रिकेवर जेवढं तुम्ही घ्याल आणि सोडवाल तेवढं तुम्हाला बेनिफिट आहेत आणि तुम्हाला समजतं कशावर जास्त प्रश्न विचारले जातात. अशा पद्धतीने तुम्हाला ही परीक्षा पॅटर्न म्हणजे अभ्यास कसा करायचा अशा पद्धतीने तुम्ही अभ्यास करा. मग तुम्हाला समजेल की आपण किती अभ्यास करू शकतो आणि आपल्याला किती मार्क पडू शकतात. तुम्हीच तुमची टेस्ट घेऊ शकता अशा पद्धतीने अभ्यास केल्यावर आणि नंतर तुम्हाला एक आवड निर्माण होत जाईल की बाबा आपण हा टॉपिक केला आहे, ह्याच्यावरचे आपल्याला सगळे प्रश्न येतात, आता दुसरा टॉपिक करूयात. मग ज्यावेळेस तुमचे सगळे टॉपिक कंप्लीट होतील त्यावेळेस तुम्ही टेस्ट सीरीज वगैरे लावू शकता. ऑनलाईन आहेत, कुठेही तुम्हाला भेटून जाईल आणि त्याच्यावर तुम्ही बघू शकता तुम्हाला कितीपर्यंत मार्क पडू शकतात. तर बघा अशा पद्धतीने अभ्यास करा जेणेकरून तुम्हाला चांगले मार्क पडतात. घरून स्टडी करूनही तुम्हाला चांगले मार्क पडू शकतात तुम्ही अशा पद्धतीने अभ्यास केला तर. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर आपला चॅनल सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला ज्या बी गव्हर्नमेंटच्या अपडेट असतील त्या लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील आणि जास्तीत जास्त तुमच्या विद्यार्थी मित्रांपर्यंत शेअर करा जेणेकरून त्यांनाही याचा फायदा होईल.